सर्वात पहिले मेथी चांगल्याने फ्राय करून घ्या। फ्राय झालेली मेथी एका प्लेटमध्ये काढून घ्यावी। तेच कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे व तेल गरम झाले की त्यात जिरं मोहरी टाकून द्यावे। नंतर त्यात कांदा घालावा। कांदा लाल होत झाला की त्यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट टाका। आता त्यात तिखट टाकावे। तिखट तुमच्या चवीनुसार टाकावे। नंतर हळद टाकावी। जिरेपूड टाकावी। नंतर त्यात मीठ टाकावे। आता त्या मसाल्यामध्ये टमाटर घालावे। टमाटर टाकल्यानंतर त्याला चांगल्याने शिजू द्यावे। टमाटर चांगले फ्राय होतपर्यंत शिजवावे व मग त्यात बटाटे घालावे। पहा कसा मस्त सुरेख कलर आला आहे आपल्या मसाल्याला। आता त्यामध्ये मेथी घालावी जी आपण पहिलेच फ्राय करून ठेवलेली होती। आता मेथी चांगल्याने फिरवून घ्यावी। आता त्यात बारीक केलेला आलू टाकावा। आता मटर घाला आणि छान याला फिरवून घ्या। थोडं आता पाणी घाला। पहा सुरेख असा कलर आलाय आपल्या भाजीला। असे भाजी बनवल्यावर छान तर्री येते। पहा किती सुंदर अशी तर्री दिसत आहे। अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे। त्याला प्लेटमध्ये सर्व करा।